नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋषी आणि रोजच आपण सकाळी लवकर आवरून निघालो होतो गोंदेश्वर मंदिरामध्ये. सोबत माझी बहीण पण होती. मग आपली गाडी काढली, गाडीला चावी लावली, आपण लगेच निघालो. आपल्या घरापासून गोंदेश्वर मंदिर जवळच आहे. श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती. मंदिरात पोहोचलो आणि समोरचंही सुंदर वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही बाजूला असलेल्या मंदिरांचे दर्शन घेतले. नंतर महादेवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. महादेवाचे दर्शन घेतले आणि आपण आलो घरी. दिदीला सोडलं ना आपण चाललो होतो बस स्टँडवर. शिवगर्जना दहीहंडी उत्सव 2026 या कार्यक्रमाचं नियोजन करायचं होतं. यावर्षी आपण ठेवले आहे डान्स कॉम्पिटिशन. तर कोणाला सहभागी व्हायचा असेल तर मला संपर्क करा. तर यानंतर आपण या स्पर्धेचं निवेदन देण्यासाठी सर्व कॉलेजेसमध्ये गेलो. तर सिन्नरकरांनो तयार राहा, कारण की यंदा काहीतरी भन्नाट होणार आहे या दहीहंडी उत्सवामध्ये. त्यानंतर आपण निघालो घरी आलो आणि आपल्या बैलांना कलर द्यायचं काम आपण चालू केलं. आपली कला, आपली परंपरा आणि आपली ओळख आजच्या आधुनिक काळातही आपण ही परंपरा जपली पाहिजे, हीच आपली मोठी जबाबदारी आहे. आपण सर्व बैल कलर करून झाले आणि आपण ते पॅक करून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला होते एक व्हिडिओचं काम. आज तर प्रीमियर प्रोने आपली चांगलीच परीक्षा घेतली होती. एकीकडे प्रोजेक्टचं काम आणि दुसरीकडे टाइमलाईन, आणि मध्येच आपलं सिस्टम म्हणतोय की भाऊ मला थोडासा आराम करू दे. काम कितीही अवघड असलं तरी आपली मेहनत कधी थांबणार नाही. तर चला तर मित्रांनो, आपल्याला हा व्लॉग कसा आवडला नक्की कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा.